हाय एव्हरीवन, आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आजी बाबांचं हे घर. तुम्ही बघू शकता. आता मी फ्रंट साईडला उभी आहे आणि लांबून हे असं घर दिसतं. समोर हे असे भरपूर झाडं आजी बाबांनी लावलेली आहेत. आता बरेच वर्ष झालेले आहेत, तर झाडं ही बरेच मोठी झाले आहेत. जसं की आंब्याचं झाड, चिक्कूचं झाड, सीताफळ, पपई, भरपूर असे फळझाडं लावलेले आहेत. त्यानंतर फुलांची झाडंही लावलेली आहेत. तर एक करून तुमच्यासोबत शेअर करतेच. पण ही जी आहे ना, ही फ्रंट साईड आहे आणि आंब्याचं झाड बघा किती वरतीपर्यंत गेलेलं आहे. तुमच्यासोबत जे आंब्याचे व्लॉग शेअर केलेले आहेत ना, आणि शॉर्ट्स व्हिडिओही बरेच शेअर केलेले आहेत. तर हे सगळे ह्या आंब्याच्या झाडांचेच शेअर केलेले आहेत. तर आता इथे एक झाड तुमच्यासोबत शेअर करते. सर्वात आधी बघितलं ना, तिथे तुळस होती. त्यानंतर हे चिक्कूचं झाड आहे. चिक्कू यायला सुरुवात झाली आहे बरं का. एक छोटासा चिक्कू दिसला, तर तो तुम्ही बघा छोटासा आहे. दिसतोय की नाही आय डोंट नो, पण ट्राय करते तुम्हाला दाखवण्याचा. तर हा चिक्कू आहे. त्याचबरोबर हे समोर दिसत आहे ना, हे रामफळाचं झाड आहे आणि शेजारी इथे हे तुळशी आलेली आहे. गावच्या ठिकाणी बरेच तुळशी येतच असतात. थोडं बी पडलं ना की लगेच तुळशीचं रोप उगवतं. तर हे रामफळ आहे. मी अजून एकदाही रामफळ बघितलेलं नाही आहे. हे झाडच बघितलेलं आहे, पण याला अजूनही एकदाही फळ आलेलं आहे की नाही हे मला माहिती नाही, पण मी तर नाही बघितलं. शेजारी हे सीताफळाचं झाड आहे आणि चिक्कूचं झाडही आहे. आता ह्याला आजी बोलली की हे निलगिरीचं झाड आहे. तर मी आजीला क्रॉस क्वेश्चन केला की निलगिरी म्हणजे जे निलगिरीचं तेल भेटतं त्याचं हे झाड आहे का? तर आजी बोलली की नाही, हे वेगळं झाड आहे आणि ते निलगिरीचं झाड ते वेगळं आहे. तर आय रिअली डोंट नो की हे एक्झॅक्टली कोणते निलगिरीचं झाड आहे आणि याचा यूज काय आहे. तर आहे भरपूर मोठं झालेलं आहे, पण यूज काय माहिती नाही आहे मला. तर इथे ना शेवग्याचं झाडही आलेलं आहे. भरपूर शेवगा येतात याला. तर आत्ता सध्याही ना 2 ते 4 असे शेवगा आलेले आहेत, पण ते खूप छोटे आहेत. अजून जास्त असे पिकलेले नाही आहेत, म्हणजे मोठे झालेले नाही आहेत. पण एक सेंटरला वरती बघाल ना तुम्ही, तर एक जाड अशी शेवग्याची शेंग मस्त भरून आलेली आहे. पण काढण्यासारखी अजून झालेली नाही आहे कोणतीच शेंग. तर थोड्या दिवसांनी हे जेव्हा पिकतील म्हणजे व्यवस्थित खाण्यालायक होतील ना, तेव्हा आम्ही याला तोडू. तर आत्तापर्यंत जी काही झाडं दाखवली ना तुम्हाला, ती सगळी मोठी झालेली झाडं आणि तारेच्या आतमध्ये आणि बाहेर असलेली झाडं दाखवली. पण तारेच्या आतमध्ये ना एक आंबा पण आलेला आहे. त्याचबरोबर मोगऱ्याचं झाडही आलेलं आहे. अजून काही मोगरा त्याला आलेला नाही, म्हणजे आलेले पण ते सुकलेत आता. तर जेव्हा येईल तेव्हा मी तुमच्यासोबत शेअर करते. तर एक वेल ना खालून खिडकीला अटॅच केला आहे आणि तसाच तो टेरेसवर नेलेला आहे तो वेल. तर हा वेल तुम्ही बघू शकता. मस्त असं अरेंज केलं आहे आजीने. त्यानंतर झूम करून तुमच्यासोबत शेअर करते सीताफळाचं झाड. तर इथे 4 ते 5 सीताफळही आलेले आहेत. काल परवाच 2-3 सीताफळं खाल्ले. आज पुन्हा हे पिकत आलेले आहेत. तर जास्त पिकायच्या आधीच आम्ही ते तोडतो, कारण ते तोडायला गेलं की ते गळून पडतात खाली आणि खाण्यालायक राहतच नाहीत. त्यामुळे थोडंसं पिकत आले, डोळे आले ना की लगेच आम्ही काढून घेतो. त्यानंतर हे घराच्या बरोबर समोर कडीपत्त्याचं झाड आहे. घराच्या मागे देखील कडीपत्त्याचं झाड आहे. तर पहिलं हे घराच्या समोरचं तुमच्यासोबत शेअर करते. त्यानंतर घराच्या एका साईडला झाडं आलेली आहेत. तर ही कोणती लावलेली झाडं नाही आहेत. ॲटोमॅटिकली फुलांची जी रानटी झाडं असतात ना, तीच आलेली आहे. तर आता घरामध्ये एंट्री करूया. दार ओपन केल्या केल्या 2 दरवाजे दिसतात. तर एक दरवाजा लॉक आहे, तो म्हणजे रेंटनी दिलेला आहे. जो मगाशी बघितला ना पत्राबंद आहे. तर तोच रूम आहे हा. त्यानंतर शेजारी लगेच किचन आहेत. पसारा बघू नका, कारण अजून बराच पसारा आवरायचा होता. काम भरपूर राहिलं होतं करायचं. सो बेसिकली हे असं एवढं मोठं हे किचन आहे आणि मांडणी अशी अरेंज केलेली आहे आजीने. पितळाचे भरपूर भांडे आहेत आजीकडे. तर अशा प्रकारे आजीने जसं जमल तसं लावलेलं आहे आणि स्टोअर करून हे अशी भांडे ठेवलेली आहेत. त्यानंतर इथे किचनमध्ये पोटमाळाही आहे आणि पोटमाळ्यावरही काही लागणारी न लागणारी भांडी ठेवून दिलेली आहेत. फ्रीज, पाणी 8 ते 10 दिवसांनी येतं, त्यामुळे पाणीही व्यवस्थित असं भरून ठेवलेलं आहे. जसं लागेल तसं घेण्यापुरतं असं ठेवलेलं आहे. त्यानंतर आत्ता हा हॉल तुम्ही बघत आहात. तर
हॉल ही तुम्ही बघा, मस्त सोफा वगैरे असं सगळं अरेंज करून ठेवलेलं आहे आणि ही भिंत तुम्ही बघू शकता, छान असा रंग दिलेला आहे आणि त्या रंगावर एक नोटही लिहिलेली आहे. तुम्हाला जर विजिबल असेल ना तर तुम्ही ही नोट वाचा. तर यामध्ये जी कोणत्या पोरीचं नाव लिहिलं आहे ती म्हणजे मीच आहे आणि हा कुटाणा केलेला आहे आमच्या वीरा मॅडमने. आणि या भिंतीवर जे काही कलर्स केलेले आहेत ना ते सगळे कलर्स वीरानेच केलेले आहेत. आणि घरात जो पसारा दिसतोय ना, इकडे पर्स, तिची खेळणी, टेडी, पंखा, अजून काही लागणारे तिच्या वस्तू, हे सगळं घरभर तिचा पसारा असतोच असतो. कितीही उचललं तरी ती पसारा करतेच. त्याचप्रमाणे बेडरूममध्येही असाच पसारा करते ती. एकही वस्तू व्यवस्थित ठेवत नाही, सगळा पसारा करून ठेवते. पण आजकाल इथे बेडरूममध्ये सगळा माझाच पसारा आहे. जसं की एक चार्जर असं लोंबत पडलेलं आहे. त्यानंतर सोफ्यावर लॅपटॉप, माझी डायरी, बॉटल, मोबाईल कवर, पेन, माझी बॅग, सगळं काही असंच पसारा मी ठेवून दिलेला आहे. पर्स वगैरे सगळं काही. आणि बेडरूममध्ये ना जे गव्हाच्या गोण्या वगैरे असतात ना त्याही तिथे स्टोअर करून ठेवलेल्या आहेत. आत्ता हा जिना दिसत आहे तुम्हाला, तर ह्या जिन्यातून वरती गेल्यानंतर टेरेसचा रस्ता आहे. तर टेरेसला आपण थोड्या वेळाने जाऊया. त्याआधी जो मागचा दरवाजा आहे ना तिथला व्ह्यू तुमच्यासोबत शेअर करते. सो बेसिकली इथे कपडे सुकवण्यासाठीच आम्ही मोस्टली यूज करतो. आणि इथे अजून झाडं आहेत, झाडं संपलेली नाही आहेत गाईच. आमच्या घरातली, आमच्या घराच्या शेजारची, मागची, पुढची झाडं संपलेली नाही आहेत, झाडं अजून भरपूर आहेत. तर इथे ब्रह्मकमळ आहे, अजून बरीच 2-3 गुलाबाची झाडं आहेत. इथेही कडीपत्ता आहे, अबोलीचं झाड आहे, आंब्याचं झाड आहे, पपईचं झाड आहे. ॲक्च्युली इथले झाडांची नावंही मला माहिती नाही आहेत, पण इथे बरेच झाडं आजीने लावलेली आहेत. त्याचबरोबर आता जे फ्रंट साईडने तुम्हाला त्या व्ह्यूने दाखवलं ना तर तेच झाडं आता इथे आहेत. तर इथेही बॅक साईडने तुम्हाला हे कडीपत्त्याचं झाड दिसत आहे. तुम्हाला मगाशी सांगितलं होतं की मागच्या साईडनेही कडीपत्त्याचं झाड आहे. तर इथे हे कडीपत्त्याचं झाड आहे. इथेही पाण्याची भरून ठेवलेली टाकी आहे. त्याचबरोबर सीताफळ आहे, जे की मगाशी मी तुम्हाला फ्रंट व्ह्यूने दाखवलं. तेच हे बॅक व्ह्यूनी सीताफळाचं झाड आहे. खाली इथे बरीच अशी शोची झाडं आहेत. चला तर मग आता मागची साईड झाली, आता जाऊया टेरेसवर. तर टेरेसवरून व्ह्यू दाखवते तुम्हाला. टेरेसवर गेल्या गेल्या हे आंब्याचं झाड, हे झाड मी बऱ्याच वेळा तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे. त्याचबरोबर इथे पपईचं झाड, अजून एक मागच्या साईडला पपईचं झाड आहे. पण त्यातली पपई काही काढताच येत नाही, आम्हाला शेजारच्यांच्या टेरेसवर जावं लागतं आणि तिथून पपई घ्यावी लागते. तरच ती पपई आम्हाला खायला भेटते, नाही तर ती पपई पक्षीच सगळे खाऊन घेतात. कारण ती खूप उंच झालेली आहे आणि काढायला हातही पुरत नाही. तर अशा प्रकारे हा टेरेस आहे. पावसाचं वातावरण आहे आणि पाऊस पडतोच, त्यामुळे टेरेस हे असं काळं झालेलं आहे. कारण पाणी साचून साचून ना टेरेस शेवाळतंही आणि त्याचबरोबर काळंही पडतं. तर आता हे आंब्याचं झाड आहे. जेव्हा मोहर येतो आणि आंबे येतात ना तेव्हा हे आंब्याचं झाड कसं दिसतं हे तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. एक व्हिडिओ आहे, तो मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तो व्हिडिओ चेक करा आणि तेव्हाचा आंब्याचं झाड आणि आत्ताचा आंब्याचं झाड तुम्ही नक्की बघा. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा. आणि आजीबाबाचं घर आवडलं की नाही, होम टूर कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.